कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठी जबाबदारी नाशिक महानगरपालिकेची अर्थवाहिनी समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीच्या सभापतीपदाची निवडणूक आज सकाळी पार पडली। महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या पुन्हा एकदा पंचवटी विभागाकडे गेल्या असून भाजपचे मच्छिंद्र सानप यांची स्थायी समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड झाली आहे। सभापतीपदासाठी भाजपकडून मच्छिंद्र सानप तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुकेश शहाणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता। त्यामुळे वरकरणी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत रंगण्याची चिन्ह दिसत होते। मात्र सभागृहातील संख्याबळ लक्षात घेता महायुतीचे पारडे जड असल्याने ही निवडणूक भाजपसाठी औपचारिकताच ठरणार अशी चर्चा आधीपासूनच सुरू होती। स्थायी समिती सभागृहात विशेष बैठकीत ही निवड प्रक्रिया पार पडली। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले। त्यांनी दिलेल्या माघारीच्या मुदतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मुकेश शहाणे यांनी अर्ज मागे घेतला। त्यानंतर मच्छिंद्र सानप यांची बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली। एकमेव उमेदवार शिल्लक राहिलेली त्याला सभापती स्थायी समिती या पदाचे बिनविरोध निवड झालेली असं जाहीर करण्यात येत आहे। श्री सानप मच्छिंद्र बाळासाहेब यांना निवड झाली असं जाहीर करण्यात येत आहे। मी आदरणीय श्री सानप मच्छिंद्र बाळासाहेबला विनंती करतो की आपण येऊन आपलं पद ग्रहण करावं। स्थायी समिती हे महापालिकेच्या आर्थिक निर्णयाचे केंद्रबिंदू मानले जाते। विकास कामे, खर्चाला मंजुरी, निधी वाटप आदी महत्त्वाचे निर्णय या समितीत घेतले जातात। त्यामुळे या पदाला विशेष महत्त्व आहे। दरम्यान आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पंचवटी विभागाला हे महत्त्वाचे पद मिळाल्याने राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर त्याला विशेष वजन प्राप्त झाले। नवनिर्वाचित सभापती मच्छिंद्र सानप यांनी कुंभमेळ्याच्या काळात शहराचा कायापालट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असा विश्वास व्यक्त केला असून बंद दाराआड झालेले निवड प्रक्रियेवर प्रसारमाध्यमांनी बहिष्कार घातला होता। यामुळे मच्छिंद्र सानप यांनी प्रसारमाध्यमांची दिलगिरी व्यक्त केली। माझं बालपण त्या क्षेत्रात गेलेलं आहे पंचवटी आणि नाशिक शहर आणि पंचवटी प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली किरण आणि मी हा चौथा कुंभमेळा मी पाहतोय। माझे वडील माजी आमदार माझे गुरुवर्य बाळासाहेबजी सानप 2014-15ला ते आमदार होते। त्यांनी असेल आणि आमचे देवेंद्रजी फडणवीस असतील आणि आमचे कुंभमेळा मंत्री गिरीश भाऊ महाजन असतील, त्यांनी मागच्या वेळेस एक चांगले यशस्वीरित्या कुंभमेळा पार पाडला। तीच भूमिका यावेळेस असते। आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि सर्वांना सोबत घेऊन चांगलं काम या शहरात करू एवढं सांगतो। आज सभापती म्हणून ते विराजमान झालेले आहे। आता ही विकासाची धोरण आपण सुरू झालेली आहे। वेळोवेळी आपल्या सगळ्यांना सोबत घेऊन आपल्या सुद्धा सूचना घेऊन आपण विकासाच्या मुद्द्यावर बोलत डायरेक्ट पत्रकारांना धक्काबुक्की, पत्रकारांचं बंद दाराआड झाली निवडणूक। त्याला आपलं सहकार्य असू द्या। धन्यवाद। जय श्रीराम। यांच्या सूचनेप्रमाणे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या तिन्ही पक्षांनी या ठिकाणी एकमताने भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मच्छिंद्रजी सानप यांचा आज या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन स्थायी समितीचे सभापती म्हणून या ठिकाणी त्यांची नियुक्ती झालेली आहे। आपण जर बघितलं असेल तर या महाराष्ट्रावरती काही दिवसापूर्वी फार मोठं दुःखाचं सावट माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जी दुर्दैवी दुःखद घटना झाली, त्या घटनेच्यामुळे ज्या काही त्याच्यानंतर उपमहापौर आणि महापौरांची सुद्धा निवड झाली आणि युतीमध्ये महापौर म्हणून भारतीय जनता पक्षाच्या गौरीताई आडके आणि उपमहापौर म्हणून शिवसेनेच्या मी स्वतः या ठिकाणी या निवडणूक प्रक्रिया पार पडली। परंतु महाराष्ट्रात एवढं मोठं दुःखाचं सावट असल्यामुळे कुठलाही या ठिकाणी जल्लोष किंवा आम्ही अशा कुठल्याही प्रकारच्या या उत्सव आम्ही या ठिकाणी साजरा केला नाही आणि घटना एवढी मोठी आहे त्यापुढे या सगळ्या, परंतु हे असताना निवडणूक प्रक्रिया ही पार होणं गरजेचं होतं म्हणून आज एकमताने आणि बिनविरोधपणे या ठिकाणी मच्छिंद्रजी सानप हे महानगरपालिकेचे सभापती म्हणून आज या ठिकाणी घोषित झालेले आहे। येणाऱ्या काळामध्ये माननीय जो युतीचं जे काही ध्येय आहे
आणि येणारा सिंहस्थ कुंभमेळा या पार्श्वभूमीवरती एक संगत मताने सर्वांना सोबत घेऊन सबका साथ सबका विकास हे ध्येय धरून ठेवून या नाशिक शहराचा विकास आपल्याला येणाऱ्या काळामध्ये दिसेल. त्याकरिता माननीय उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि गिरीश भाऊ दादाजी भुसे साहेब आणि शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे सर्वच लोकप्रतिनिधी या नाशिक शहराच्या विकासासाठी एक कटिबद्ध झालेले आहोत. आणि आमचा एकमेव अजेंडा आहे फक्त आणि फक्त विकासावर बोलायचं, विकासाचं काम करायचं आणि नागरिकांना निवडणुकीच्या काळामध्ये जे काही वरिष्ठांनी शब्द दिलेले आहे ते पूर्ण करण्यासाठी आणि येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती हा सिंहस्थ कुंभमेळा हा फार वेगळ्या पद्धतीने आता येणारा सिंहस्थ कुंभमेळा होतोय. आपण सर्वांनी सुद्धा आणि नाशिककरांनी सुद्धा यापूर्वी सिंहस्थ कुंभमेळा अनुभवलेला आहे, परंतु आत्ताच्या सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन ज्या पद्धतीने गिरीश भाऊ महाजन या ठिकाणी करतायत आणि आपण जर बघितलं गिरीश भाऊंचे या प्रक्रियेसाठी वेळोवेळी आम्हाला निलेशजी बोरा यांच्या माध्यमातून ज्या सूचना आल्या त्या सूचनांचं पालन शिवसेनेने तंतोतंत त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि सातत्याने त्यांचा जेव्हाही निलेश भाऊंचा फोन आला असेल त्यावेळेस आम्हाला गिरीश भाऊंचा फोन आला, अशा आदेश आला, अशा पद्धतीने आम्ही ठिकाणी काम केलेलं आहे. म्हणून ही प्रक्रिया अतिशय पारदर्शी पद्धतीने आणि युतीचा धर्म पाळून या ठिकाणी पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेस नाही का तुमच्या युतीमध्ये? तुम्ही फक्त शिवसेना भाजपचं नाव घेता. अजितदादा असतील, शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी असतील, यांचे नेहमी फोटो यायचेच. परंतु अजितदादांचं दुर्दैवी निधन झाल्यामुळे पुढे एखाद्या 2 बॅनरवर त्याचा इश्यू झाला असेल. आता सगळ्या फोटोवर ताई पवारांचे फोटो आहेत, महायुती म्हणून तिघांचे फोटो. करताना सुद्धा अरे यार माझ्या पुढे काही नाही. असा होत नाही. आता देखील बोलताना ज्या ज्या उल्लेख करण्यात आला त्यामध्ये अजित पवारांचा उल्लेख नाहीये. मग तुमच्या ते युतीत नाशिक महानगरपालिकेची जी युती झाली त्याच्यात तुम्ही मनसेला सोबत घेतलं, मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेतलेलं नाहीये का? मनसे हे शिवसेनेशी संलग्न त्यांनी केलेलं आहे. शिवसेना आणि आम्ही एकत्र आहे आणि आम्ही एकत्र असल्यामुळे महापौर जर आम्ही एकत्रित झालो आहे बाकीचे विषय एकत्रितच होणार होते. नाही पण राष्ट्रवादी काँग्रेसने सगळ्यात पहिले तुम्हाला पाठिंबा दिला होता, त्यावेळेस शिवसेनेने दिलेला नव्हता. शिवसेनेने नंतर उडी घेऊन उपमहापौर पद घेतलं आणि ज्यांनी तुम्हाला सगळ्यात पहिले पाठिंबा दिला त्यांचं नाव सुद्धा घेत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुका झाल्यावर लगेच बिनशर्त पाठिंबा दिला. विषय काही येत नाही. मग ज्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला अशी शर्त होत नव्हती का की त्यांचं नाव घ्यायचं की नाही? घेतोय ना, तिघांचे नावं घेतलेच जातात. नावं नाही घेत असं काही होत नाही. पण मग आता त्यांनी माघार घेतली, आता पुढे राष्ट्रवादीला काही चान्स मिळणार आहे का स्थायी समितीवर? प्रदेश नेते काय विषय ठरवतील विषय. तुमच्या नाशिकच्या युतीची नेमकी व्याख्या काय आहे? कोण कोण तुमच्या पक्षामध्ये आहे जरा सविस्तरपणे सांगितलं. खरं म्हणजे आम्ही स्वतंत्र निवडणुका लढलेलो, केंद्रात आणि राज्यात आम्ही एकत्र आहे. त्याच्यामुळं इथं एकत्र आलं तर आनंदच व्हायला पाहिजे, पत्रकारांसहित सर्वांना आनंद व्हायला पाहिजे. वेगवेगळे लढून आम्ही एकत्र आलोय. आम्ही आनंदी आहे ना, आम्ही दिसतोय ना तुम्हाला. ही व्यक्त केली होती ना, सुरुवातीलाच अपेक्षा व्यक्त केली होती. तिला साथ झाला. तू व्याख्या नाही सांगितली तुम्ही तुमच्या युतीची व्याख्या. त्याची व्याख्या निवडणूक लढल्यानंतर एकत्र आलोय म्हणजे एकत्रच राहणार. विषय विकासाच्या मुद्द्यावर सर्व एकत्र आहे. मनसेला पण सोबत घेतलं निवडणुका झाल्यानंतर 122 नगरसेवकांनी एकत्रितरित्या विकासाच्या मुद्द्यावर सूचना करायच्या, विकासाच्या मुद्द्यावर काम करावं ही अपेक्षा आहे. खरं तर बंद दाराआड पीठासीन अधिकारी होतेच, त्यामुळे निवडणूक नियमाप्रमाणे सर्व झालं. ही शोकांतिका आहे की आपला डेमोक्रेसीमधला आपला लोकशाहीतला चौथा स्तंभ आज काही कारणास्तव तिथे काही मिसअंडरस्टँडिंग झाल्यामुळे तुम्ही सर्वजण तिथे नव्हतात. पण तरीसुद्धा निवडणूक प्रक्रिया जशी व्हायची आहे तशी झाली आणि त्यामध्ये आमचे स्थायी समितीचे उमेदवार मच्छिंद्र भाऊ सानप हे निवडून आलेले आहेत. पण ते बिनविरोध निवडून आले, कारण समोर असलेले त्यांना ज्यांनी आव्हान दिलं होतं मुकेशजी शहाणे यांनी त्यांची जेव्हा माघारीचा वेळ देण्यात दिला त्याला तेव्हा त्यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने दावा केलेला होता, त्यांची समजूत कशी घालण्यात आलेली आहे? पुढे 5 वर्ष त्यांना सामावून घेतलं जाणार आहे. राष्ट्रवादीने हा दावा केला होता की महायुतीमध्ये त्यांनी खरं तर सुरुवातीला जेव्हा महापौर निवडणूक बिनविरोध झाली त्याच वेळेस त्यांनी बिनशर्त असा पाठिंबा दिलेला होता.
बिनशर्तचा अर्थ असा असतो की पुढे जाऊन ते कोणतंही आव्हान महायुतीमध्ये किंवा युतीमध्ये क्रिएट करणार नाही. पण असं या ठिकाणी झालं नाही. त्यांनी तरी देखील आवाहन केलं की त्यांना कुठेतरी अशी आशा वाटत होती की जर उपमहापौरपद शिवसेनेला गेलं आहे तर राष्ट्रवादीला देखील ह्या सत्तेमध्ये सामावून घेण्यात यावं. पण खरं तर स्थायी समिती जर म्हटलं तर तौलानिक बलावर ठरते आणि ती भाजपकडे जास्त होतीच आधीपासून. आणि म्हणून आणि नंतर जेव्हा युती झाली ती 13 आणि 3 असं होतं. त्यामुळे मला असं वाटतं की तिथे स्पष्ट बहुमत असल्याकारणाने मच्छिंद्रभाऊ सानप हे सभापती होणार हे आधीच ठरलेलं होतं. या निवडीमुळे महापालिकेतील सत्ता समीकरण अधिक स्पष्ट झाले असून भाजपने स्थायी समितीवरील आपले वर्चस्व कायम राखण्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.